हॅलो स्टुडंट्स, आपला कन्साइनमेंट अकाउंट हा चॅप्टर सुरू होता आणि लास्ट लेक्चरमध्ये आपण कन्साइनमेंट अकाउंटमध्ये क्वेश्चन घेतला होता, ज्यामध्ये आपल्याला डेली क्रेडर कमिशन आणि ॲबनॉर्मल लॉस या दोन गोष्टी नवीन होत्या. ठीक आहे, तर आजच्या लेक्चरमध्ये आपण अजून एक नवीन क्वेश्चन घेणार आहोत, ज्यामध्ये आपल्याला इनवॉइस प्राइस दिलेली आहे. ठीक आहे, तर जेव्हा इनवॉइस प्राइस दिलेली असते तेव्हा कशा प्रकारे आपल्याला कन्साइनमेंट अकाउंट बनवायचे असतात ते बघणार आहोत आपण. ठीक आहे, तर क्वेश्चन बघूया. बुश रेडिओ कंपनी ऑफ बडोदा सेंट ऑन कन्साइनमेंट 500 सेट्स टू नागपूर ट्रेडिंग कंपनी ऑफ नागपूर ऑफ अ इनवॉइस प्राइस ऑफ ₹320 ईच. ठीक आहे, बुश बडोदा कंपनी कोण, रेडिओ कंपनी हे काय आहे, कोण आहे, कन्सायनर. ठीक आहे, बुश बडोदा कंपनी काय आहे, कन्सायनर, आणि नागपूर ट्रेडिंग कंपनी ही काय आहे, कन्सायनी. ठीक आहे, तर बुश बडोदा कंपनीने काय पाठवले, 500 सेट्स पाठवले, कशाचे, रेडिओचे. ठीक आहे, 500 रेडिओ सेट्स पाठवले, ज्याची इनवॉइस प्राइस होती 320 ईच, म्हणजे प्रति 320 रुपये काय होती, प्राइस होती 500 रेडिओ सेटची. ठीक आहे, पुढे बघा, द कॉस्ट प्राइस इज 75% ऑफ इनवॉइस प्राइस. काय म्हटलं आहे, जी या 500 रेडिओ सेटची काय कॉस्ट प्राइस काय होती, 75% आहे. ठीक आहे, इनवॉइस प्राइसच्या 75% काय आहे, या 500 रेडिओ सेटची प्राइस आहे. ठीक आहे, कोणती, कॉस्ट प्राइस. ठीक आहे, पुढे म्हणजे मग 25% काय आहे, प्रॉफिट आहे. ठीक आहे, इनवॉइस प्राइस म्हणजे काय म्हणतो आपण, इनवॉइस प्राइस म्हणजे काय, कॉस्ट प्राइस प्लस प्रॉफिट, हो की नाही, कॉस्ट प्राइस प्लस प्रॉफिट म्हणतो. तर 75% काय आहे, कॉस्ट प्राइस आहे, तर 25% काय होईल, प्रॉफिट. ठीक आहे, म्हणजेच काय, इनवॉइस प्राइस. ठीक आहे, तर पुढे बघू. बुश रेडिओ कंपनी पेड फ्रेट चार्जेस ₹3,600. बुश रेडिओ कंपनीने फ्रेट चार्जेस किती खर्च केले, 3,600. ठीक आहे, इन ट्रान्झिट 50 सेट्स have been totally damaged and became unsellable. म्हणजेच काय की या 500 सेट्सपैकी 50 असे सेट्स होते जे ट्रान्झिटमध्ये काय झाले, खराब झाले, आणि असे खराब झाले की ते त्यांना ना रिपेअर करून विकताही येत होतं. ठीक आहे, म्हणजे ते पूर्णपणे काय झाले, खराब झाले. ठीक आहे, नथिंग कुड बी रिकवर्ड फ्रॉम इन्शुरन्स कंपनी ॲज द सेड रिस्क वॉज नॉट कवर्ड अंडर द टर्म ऑफ इन्शुरन्स पॉलिसी. आता हे जे 50 सेट खराब झाले, याच्यावर काय झालं की आपल्याला इन्शुरन्ससुद्धा मिळालं नाही. ठीक आहे, इन्शुरन्ससुद्धा मिळालं नाही. का बरं, कारण आपण जेव्हा कन्साइनमेंट पाठवलं, हे 500 सेटचं कन्साइनमेंट जेव्हा पाठवलं, तेव्हा इन्शुरन्स केलं होतं का, बुश रेडिओ कंपनीने इन्शुरन्स केलं होतं का, नाही. तर त्याला क्लेम मिळणार का त्या डॅमेजवर, नाही मिळणार. ठीक आहे, म्हणजे काय की हे जे 500 सेट्स जे आपले खराब झाले, सॉरी 500 म्हणतो, 50 सेट्स जे आपले खराब झाले, आणि एवढे खराब झाले, पूर्णपणे खराब झाले, तर तो काय झाला, या 50 सेट्सचा काय झाला, आपल्याला लॉस झाला. ठीक आहे, तर हा लॉस आपण कुठे ट्रान्सफर करू, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला. ठीक आहे, तर पुढे, नागपूर ट्रेडिंग कंपनी took delivery of remaining sets which were in good condition. आता उरलेले जे 450 होते, ठीक आहे, 450 सेट्सची काय केलं, नागपूर ट्रेडिंग कंपनीने डिलिव्हरी घेतली. ठीक आहे, दे पेड गोडाऊन रेंट 510, 510 रुपये खर्च केले गोडाऊनचा रेंट द्यायसाठी. इन्शुरन्स वर खर्च केला 300 रुपये.
they sent an account sales showing that 300 sets were sold at rupees 400 each. 300 सेट्स कितीला विकले त्यांनी मग 400 रुपयाला. ठीक आहे, प्रति सेट. ठीक आहे, अँड द बॅलन्स ॲट रुपीज 380 इच. म्हणजे उरलेले जे होते 150, ठीक आहे, 300 कितीला विकले 400ला, आणि उरलेले कितीला विकले 380ला. तर 500 सेट पाठवले होते, त्यातले 50 खराब झाले, म्हणजे उरले किती होते 450 सेट. 450 सेट्सवर नागपूर ट्रेडिंग कंपनीनी कोणता कोणता खर्च केला? गोडाऊन रेंटचा खर्च केला, इन्शुरन्सचा खर्च केला. ठीक आहे, म्हणजे 810 रुपये खर्च केले त्या 450 सेट्सवर. ठीक आहे, त्या 450 सेट्सपैकी 300 सेट्स कितीला विकले? 400 रुपयाला विकले. ठीक आहे, आणि उरलेले जे 150 सेट्स होते ते कितीला विकले? 380ला विकले. ठीक आहे, आलं लक्षात? नंतर पुढे बघू. नागपूर ट्रेडिंग कंपनी आर एंटायटल ऑफ अ कमिशन ऑफ 5% ऑन टोटल सेल्स अफेक्टेड बाय देम. म्हणजे टोटल सेलवर काय आहे की नागपूर ट्रेडिंग कंपनीला किती मिळणार आहे कमिशन? 5% कमिशन मिळणार आहे. ठीक आहे, दे सेटल देअर अकाउंट्स. ठीक आहे, आपल्याला काय काय बनवायचं आहे बघा. प्रिपेअर कन्साइनमेंट अकाउंट अँड कन्साइनी अकाउंट इन द बुक्स ऑफ बुश रेडिओ कंपनी. बुश रेडिओ कंपनीच्या बुक्समध्ये काय करायचं आहे आपल्याला? कन्साइनमेंट अकाउंट आणि कन्साइनी अकाउंट बनवायचं आहे. आणि कन्सायनर अकाउंट कोणाच्या बुकमध्ये? नागपूर ट्रेडिंग कंपनीच्या अकाउंटमध्ये. ठीक आहे, तर आपण आता सर्वात पहिले कोणता अकाउंट बनवू? कन्साइनमेंट अकाउंट बनवू. ठीक आहे, आपला कन्साइनमेंट अकाउंटचा प्रोफार्मा तयार आहे. ठीक आहे, कन्साइनमेंट अकाउंटच्या डेबिट साईडला आपण काय घेतो सर्वात पहिले? तर कन्साइनमेंट अकाउंट डेबिट टू काय येतं? गुड्स सेंट ऑन कन्साइनमेंट. ठीक आहे, तर कन्साइनमेंट आपल्याला कितीचा पाठवला होता? 500 सेट्सचा. त्याची प्राइस काय होती? इनवॉइस प्राइस. त्याची इनवॉइस प्राइस काय होती? 320 रुपये इच. ठीक आहे, तर आपण इकडे अकाउंटमध्ये घेताना आपण काय करणार आहे की इथे सुद्धा आपल्याला काय करावं लागेल? इनवॉइस प्राइसच घ्यावं लागेल. ठीक आहे, तर 500 इंटू 320. ठीक आहे, किती? 1,60,000. ठीक आहे, पुढे काय म्हटलं आहे आपल्याला? त्यासाठी म्हणजे नागपूर ट्रेडिंग कंपनीला काय केले? 500 सेट्स पाठवले. ठीक आहे, त्याची किंमत काय होती? 320 रुपये होती. आणि बुश रेडिओनी काय केलं होतं की फ्रेट चार्जेस किती पे केले होते? 3,600. ठीक आहे, फ्रेट चार्जेस म्हणजे कन्साइनमेंटवर किती चार्ज खर्च केला? 3,600. तर कन्साइनमेंट अकाउंट डेबिट टू काय करतो आपण? बँक अकाउंट. किती? 3,600. ठीक आहे, नंतर बघा काय म्हटलंय की ट्रान्झिटमध्ये 50 सेट काय झाले? खराब झाले, टोटली डॅमेज झाले. ठीक आहे, तर काय की ॲबनॉर्मल लॉस झाला, हो की नाही? ॲबनॉर्मल लॉस झाला, तर ॲबनॉर्मल लॉसचं काय करावं लागेल आपल्याला? कॅल्क्युलेशन करावं लागेल. ठीक आहे, तर ॲबनॉर्मल लॉसचं आपण काय करू? कॅल्क्युलेशन म्हणजे वर्किंग नोट कॅल्क्युलेशन ऑफ ॲबनॉर्मल लॉस. ठीक आहे, तर ॲबनॉर्मल लॉसचं कॅल्क्युलेशन करताना काय फॉर्म्युला होता आपला?
कॉस्ट प्राइस ऑफ किती, जेवढे डॅमेज झाले तेवढ्या सेट्सची आपल्याला काय करावं लागेल, कॉस्ट प्राइस काढावं लागेल. ठीक आहे, कॉस्ट प्राइस ऑफ 50 सेट्स. तर आपल्याला बघा क्वेश्चनमध्ये दिला आहे 75% काय होती, कॉस्ट प्राइस होती. कशाच्या, इनवॉइस प्राइसच्या 75% काय होती, कॉस्ट प्राइस होती. ठीक आहे, तर मग इनवॉइस प्राइस किती आहे आपल्याला दिली, 320 रुपये, हो की नाही. तर 320 चं 75% किती, 240. तर 240 ही काय झाली आपली कॉस्ट प्राइस. ठीक आहे, तर कॉस्ट प्राइस किती आली, 240 रुपये. ठीक आहे, तर या 50 सेटची किंमत किती झाली, 240 इंटू 50, 12,000. तर या 50 सेटची किंमत किती झाली, कॉस्ट प्राइस 12,000. ठीक आहे, तर यामध्ये आपण काय ऍड करतो, proportionate expenses incurred by consignor. तर कन्सायनरनी केलेला खर्च यामध्ये काय करतो आपण, ऍड करतो. ठीक आहे, तर कन्सायनरनी किती खर्च केला होता, 3,600, हो की नाही. 3,600 खर्च केला होता किती सेटसाठी, 500 सेटसाठी. 3,600 500 सेटसाठी खर्च केले होते. ठीक आहे, तर 50 सेटसाठी किती खर्च केला हे आपल्याला कॅल्क्युलेट करावं लागेल, हो की नाही. तर 3,600 डिवाइड बाय 500 इंटू 50. ठीक आहे, किती, 360, बरोबर आहे. 3,600 डिवाइड बाय 500 इंटू 50 किती, 360. ठीक आहे, तर 360 रुपये खर्च केले होते. ठीक आहे, पुन्हा यामध्ये असं काही दिलं आहे का इकडे की नागपूर ट्रेडिंग कंपनीनी सुद्धा काही खर्च केला नाही. कारण काय की नागपूर ट्रेडिंग कंपनीने कशाची डिलिव्हरी घेतली, रिमेनिंग सेट्स किती होते, 450 सेट्स होते. 450 सेट्स उरले होते. 500 पैकी 50 खराब झाले, उरले किती, 450 सेट. 450 सेट्सची नागपूर ट्रेडिंग कंपनीने काय केली होती, डिलिव्हरी घेतली. तर या 50 सेट्सवर काही नागपूर ट्रेडिंग कंपनीने खर्च केला का, नाही. ठीक आहे, जर असं असतं की नागपूर ट्रेडिंग कंपनीने डिलिव्हरी घेतली आणि गोडाऊनमध्ये नेल्यानंतर जर गुड्स खराब झाले असते, ठीक आहे, गोडाऊनमध्ये नेऊन जर गुड्स खराब झाले असते, तर मग आपण प्रपोर्शनेट एक्सपेन्स घेतला असता कन्सायनीचा सुद्धा. ठीक आहे, कन्सायनीचा सुद्धा प्रपोर्शनेट एक्सपेन्स घेतला असता ॲबनॉर्मल लॉसमध्ये. ठीक आहे, पण आता आपल्याला काय आहे की ॲबनॉर्मल लॉसमध्ये कन्सायनीचा काही खर्च झाला का, नाही. ठीक आहे, तर म्हणजे कन्सायनीपर्यंत जेव्हा पोहोचल्या वस्तू तेव्हाच त्या खराब होत्या, हो की नाही. कन्सायनीनी त्याच्या गोडाऊनपर्यंत नेल्यानंतर खराब झाल्या का, नाही. तर कन्सायनीचा तो खर्चच झाला नाही. ठीक आहे, तर याची टोटल करू आपण सरळ सरळ आता, 12,360. ठीक आहे, तर 12,360 आहे का, हा काय झाला आपला लॉस बाय डॅमेज. टू बी चार्ज टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. ठीक आहे, हा 12,360चा काय झाला आहे, आपल्याला लॉस झाला आहे. ठीक आहे,
तर आता याची एंट्री आपण करू. तर याची एंट्री काय येईल, कन्साइनमेंट अकाउंट क्रेडिट होईल आता कशाने, बाय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. किती, 12,360. ठीक आहे, 12,360 नी काय होईल आपलं कन्साइनमेंट अकाउंट काय होईल, क्रेडिट होईल. ठीक आहे. तर आता पुढे बघू क्वेश्चनमध्ये अजून काय दिलं होतं. नागपूर ट्रेडिंग कंपनी टूक डिलिव्हरी ऑफ रिमेनिंग सेट्स विच वर इन गुड कंडिशन. दे पेड गोडाऊन रेंट 510 आणि इन्शुरन्स किती, 300 रुपये खर्च केला. कोणी, नागपूर ट्रेडिंग कंपनीने. ठीक आहे. तर कन्साइनमेंटवर खर्च केला, तर याची सुद्धा एंट्री आपल्याला करावं लागेल. तर कन्साइनमेंट अकाउंट डेबिट टू काय येईल, नागपूर ट्रेडिंग कंपनी अकाउंट. कोणकोणता खर्च केला, तर गोडाऊन रेंट किती, 510 आणि इन्शुरन्स किती, 300. ठीक आहे. ठीक आहे. तर टोटल 810 रुपये. ठीक आहे. कशावर खर्च केला, तर उरलेल्या गुड्सवर. ठीक आहे. नंतर काय की अकाउंट सेल्स पाठवला कितीचा, अकाउंट सेल्स पाठवला कोणाला, बुश रेडिओ कंपनीला. त्यामध्ये काय काय होतं की 300 सेट्स जे होते ते कितीला विकले, 400 रुपयाला. आणि उरलेले किती, 380 रुपयाला. ठीक आहे. तर याची एंट्री म्हणजे सेल्स प्रोसीडची एंट्री. तर कन्साइनमेंट अकाउंट काय होईल आता, क्रेडिट होईल कशाने, बाय नागपूर ट्रेडिंग कंपनी अकाउंट काय, सेल्स प्रोसीड्स तर 300 सेट्स कितीला विकले, 400 रुपयाला. तर 300 इंटू 400 किती झाले, 1,20,000. तसंच उरलेले किती मग, 150 ते कितीला विकले, 380 रुपयाला. ठीक आहे. तर याची टोटल किती झाली, 57,000. ठीक आहे. तर फायनल टोटल काय झाली, 1,20,000 प्लस 57,000, 1,77,000. तर टोटल सेल किती झाला, 1,77,000चा झाला. ठीक आहे. तर आता काय झाली आपली सेल्स प्रोसीडची एंट्री, सेल्सची. तर सेल्स झाला आहे तर आपल्याला कमिशन सुद्धा द्यावं लागेल, हो की नाही. कन्साइनिंगला कमिशन सुद्धा द्यावं लागेल. तर कमिशनची एंट्री काय येईल, कन्साइनमेंट अकाउंट डेबिट टू कन्साइनी अकाउंट म्हणजे नागपूर ट्रेडिंग कंपनी अकाउंट. किती होतं कमिशन आपलं, किती, 5% म्हटलं होतं क्वेश्चनमध्ये, हो की नाही. तर 5% कमिशन ऑन रुपीज 1,77,000. ठीक आहे. तर 1,77,000वर 5% कमिशन म्हणजे किती, 8,850. ठीक आहे, 8,850 रुपये. हे काय झालं, आपलं कमिशन झालं. ठीक आहे. तर क्वेश्चनमध्ये बघा आपल्याला काय दिली होती,
सेट्सची इनवॉइस प्राइस दिली होती, इनवॉइस प्राइस दिली होती, ठीक आहे. कॉस्ट प्राइसवर गुड्स पाठवले होते का? नाही. ठीक आहे, कॉस्ट प्राइसवर गुड्स नव्हते पाठवले. आपल्याला काय दिली होती? इनवॉइस प्राइस दिली होती. ठीक आहे, तर आपल्याला काय करावं लागेल? लोडिंग काढावं लागेल. ठीक आहे, तर लोडिंगचं कॅल्क्युलेशन करावं लागेल आपल्याला. तर लोडिंगचं कॅल्क्युलेशन करू आपण. वर्किंग नोटमध्ये नंबर 2 कॅल्क्युलेशन ऑफ लोडिंग. ठीक आहे, तर गुड्स कितीचे पाठवले होते आपल्याला? गुड्सची इनवॉइस प्राइस काय होती? 500 गुड्स पाठवले होते. कितीला? 320 रुपयाला, हो की नाही? 500 सेट्स पाठवले होते. किती? 320 रुपयाला. तर इनवॉइस प्राइस काय झाली याची? 1,60,000. ठीक आहे, मायनस काय करू आपण? कॉस्ट प्राइस. कॉस्ट प्राइस आपल्याला काय दिली होती क्वेश्चनमध्ये? 75% ऑफ इनवॉइस प्राइस म्हटलं आहे, हो की नाही? कॉस्ट प्राइस किती? 75% ऑफ इनवॉइस प्राइस. तर इनवॉइस प्राइस किती आहे? 1,60,000 आहे. ठीक आहे, तर 1,60,000चा 75%. ठीक आहे, 75% किती? 1,20,000. ठीक आहे, उरले किती? 40,000. बरोबर आहे. तर हे 40,000 काय आहे? हे 40,000 काय आहे? लोडिंग आहे. ठीक आहे, तर हे 40,000 काय घेतो आपण? लोडिंग म्हणून घेतो. ठीक आहे, तर याची एंट्री घेऊ आपण. कुठे? कन्साइनमेंट अकाउंटला. तर कन्साइनमेंट अकाउंट काय होईल आता? क्रेडिट होईल. कशाने? बाय गुड सेंट ऑन कन्साइनमेंट अकाउंट. कशाची एंट्री? लोडिंगची. किती? 40,000. ठीक आहे, तर हे काय झालं आपलं? कन्साइनमेंट अकाउंट कंप्लीट. ठीक आहे, तर आता क्रेडिट आणि डेबिट साईडची टोटल करू आपण. क्रेडिट साईडची टोटल करू आपण. 12,360 प्लस 1,77,000 प्लस 40,000 किती? 2,29,360. ठीक आहे, 2,29,360. आता डेबिट साईडची टोटल करून बघू आपण. 1,60,000 प्लस 3,600 प्लस 810 प्लस 8,550, 850 किती? 17,000. 1,73,260. तर 1,73,260 आली डेबिट साईडची टोटल. आणि क्रेडिट साईडची टोटल किती होती? 2,29,360. तर क्रेडिट साईड काय जास्त आहे? किती? 2,29,360. म्हणजे काय की आपला कन्साइनमेंट थ्रू काय झाला? आपला प्रॉफिट झाला आहे. ठीक आहे, तर आता काय करू आपण? प्रॉफिटची एंट्री घेऊ. तर प्रॉफिटची एंट्री काय येईल? कन्साइनमेंट अकाउंट डेबिट टू जनरल प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. किती? तर 2,29,360 मायनस 1,73,260 किती? 56,100. ठीक आहे, प्रॉफिट किती आला? 56,100.
तर हे काय झालं, आपलं कन्साइनमेंट अकाउंट कंप्लीट झालं. ठीक आहे. तर आता आपण कन्साइनिंग अकाउंट बनवू. ठीक आहे. तर कन्साइनी अकाउंट बनवताना काय होतं, सर्वात पहिले कन्साइनी अकाउंट डेबिट कशाने होतं, टू कन्साइनमेंट अकाउंट. कशाची एंट्री, सेल्स प्रोसीड, सेल्स प्रोसीडची एंट्री. तर सेल्स प्रोसीड आपलं किती होतं, 1,77,000. तर 1,77,000 काय होत आहे, कन्साइनी अकाउंट डेबिट होऊन राहिला. ठीक आहे. नंतर आपण कशाची एंट्री घेतो, कन्साइनमेंटवर काही खर्च केला कन्साइनी, तर हो की नाही. तर कन्साइनी अकाउंट काय होईल, आता क्रेडिट होईल. कशाने, कन्साइनमेंट अकाउंट काय, एक्सपेन्सेस इनकर्ड. किती किती खर्च केला होता कन्साइनीनी, बघा 810, 810 रुपये. नंतर पुन्हा कन्साइनी काय होते, कन्साइनी अकाउंट क्रेडिट होते. कशाने, कन्साइनमेंट अकाउंटनीच. कशाची एंट्री, कमिशनची. तर कमिशन किती, कमिशन किती दिलं होतं आपण, 8,850, 8,850. ठीक आहे. तर आता उरलेला काय होईल, म्हणजे हे जे एक्सपेन्सेस झाले, ठीक आहे, 1,77,000 त्या कन्साइनमेंटमधून आपल्याला मिळाले. ठीक आहे. एवढी कॅश मिळाली. एवढ्या कॅशमधून कन्साइनी काय करेल, त्याचा खर्च मायनस करून मग आपल्याला उरलेला बॅलन्स काय करेल, पाठवेल. हो की नाही. तर उरलेला बॅलन्स बघू आपण, 810 प्लस 8,850 किती झाले, 9,660. तर 1,77,000 मायनस 9,660 किती, 1,67,340 रुपये. तर 1,67,340 रुपये काय करायचे आहे आपल्याला, कन्साइनीकडून घ्यायचे आहे. हो की नाही. तर कन्साइनी अकाउंट काय होईल, क्रेडिट होईल. कशाने, कॅशवर बँक म्हणा, किंवा मग बँक, कॅश घ्यायचंच नाही. ठीक आहे. बँक, कारण काय आपल्याला काय म्हटलंय क्वेश्चन मध्ये, ड्राफ्ट पाठवला आहे. ठीक आहे. काय, सेल्स अकाउंट पाठवला आहे. ठीक आहे. सेल्स अकाउंट पाठवलं, सेल्स अकाउंट सोबत काय की ड्राफ्ट पाठवला असेल, तर बाय बँक अकाउंट बॅलन्स रिसिव्ड. ठीक आहे. बॅलन्स रिसिव्ड का बरं, इथे आपण काय म्हटलंय, दे सेटल देअर अकाउंट्स, म्हणजे काय, त्यांनी फायनल अकाउंट सेटल केलं आहे त्यांचं. ठीक आहे. तर किती, 1,67,340 रुपये. ठीक आहे. तर कन्साइनी अकाउंट सुद्धा काय झालं आपलं, क्लोज. कन्साइनी अकाउंट काय झालं, क्लोज झालं. तर कन्सायनरच्या बुकमध्ये आपण कन्साइनमेंट अकाउंट आणि कन्साइनी अकाउंट आपल्याला बनवायचं होतं, ते बनवलं आपण. ठीक आहे. आता कन्साइनीच्या बुकमध्ये कोणाचं अकाउंट बनवणार आहोत, कन्सायनर. ठीक आहे. तर कन्सायनरच्या बुकमध्ये आपण कन्सायनर अकाउंट बनवणार आहोत. तर त्याची एंट्री घेऊ आपण आता. ठीक आहे. तर कन्सायनर अकाउंट काय होईल, कन्साइनच्या बुकमध्ये कन्सायनर अकाउंट काय होईल, तर सर्वात पहिले काय होईल, क्रेडिट होईल. कशाने, बाय बँक अकाउंट. काय एंट्री, सेल्स प्रोसीड. किती, 1,77,000. ठीक आहे.
नंतर कन्सायनर अकाउंट काय होईल, डेबिट होईल टू बँक अकाउंट. कितीनी, 810 रुपये. ठीक आहे. म्हणजे जो कन्सायनीनी खर्च केला 810 रुपये कन्साइनमेंटवर, तो कन्सायनर कडून काय करायचा आहे, त्याला घ्यायचं आहे. ठीक आहे. तर हे 810 रुपये. ठीक आहे. नंतर कमिशनची एंट्री टू कमिशन अकाउंट. कमिशन किती दिलं होतं आपण, 8,850. ठीक आहे. तर हे काय झालं, कन्सायनरला आपल्याला, कन्सायनर कडून आपल्याला किती, 810 आणि 8,850 घ्यायचे आहे. ठीक आहे. तर आता काय, तर डिफरन्स आपला टू बँक अकाउंट. तर जसा आपण आता बघा कन्सायनी अकाउंट बनवलं, कन्सायनी अकाउंट सेम आपल्या कन्सायनीच्या बुकमध्ये कन्सायनर अकाउंट बनत आहे. फक्त काय की डिफरन्स काय, इकडची एंट्री आपली क्रेडिट साईडला गेली, क्रेडिट, आणि इकडची एंट्री आपली डेबिट साईडला गेली आहे. ठीक आहे. आणि इथे फक्त काय, थोडे नाव चेंज झाले. ठीक आहे. तर बँक अकाउंट बॅलेन्स रेमिटेड किती, 1,67,340 रुपये. ठीक आहे. तर हे काय झालं आपलं, कन्सायनर अकाउंट सुद्धा क्लोज झालं. ठीक आहे. कन्सायनर अकाउंट सुद्धा आपलं काय झालं, क्लोज झालं. ठीक आहे. तर आपलं जे होतं क्वेश्चन मध्ये काय होतं, आज नवीन इनव्हॉइस प्राइस आपल्याला दिलेली होती. ठीक आहे. तर इनव्हॉइस प्राइस जर दिलेली असेल, ठीक आहे, इनव्हॉइस प्राइस जर दिलेली असेल तर काय करावं लागतं आपल्याला, जेव्हा आपण कन्साइनमेंटमध्ये गुड्स सेंट ऑन कन्साइनमेंट घेतो, तर तेव्हा आपण काय करतो, इनव्हॉइस प्राइस घेतो. पण या इनव्हॉइस प्राइसला कॅन्सल करायसाठी आपण काय करतो, एक लोडिंगची एंट्री सुद्धा आपल्याला काय करावं लागते, त्याच्या अपोजिट साईडला घ्यावं लागते. ठीक आहे. आणि त्याचं मग आपण काय केलं होतं, कॅल्क्युलेशन सुद्धा घेतलं होतं की त्याची लोडिंगची एंट्री आपण लोडिंग कशी काढायची. ठीक आहे. तर हे लोडिंग. ठीक आहे. आणि आपल्या ॲबनॉर्मल लॉसचं तर कॅल्क्युलेशन आपण बघितलंच. ठीक आहे. तर अशा पद्धतीने जर क्वेश्चनमध्ये जर इनव्हॉइस प्राइस दिला असेल तर आपल्याला अशा पद्धतीने काय करावं लागतं, कॅल्क्युलेट करून, लोडिंगची कॅल्क्युलेशन वगैरे करून आपल्याला काय, ही आपली एंट्री करावं लागते. ठीक आहे. कन्साइनमेंट अकाउंट वगैरे आपल्याला बनवावं लागतं. तर नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण अजून एक एक्झाम्पल घेऊ. थँक्यू.